पचनाला सुरुवात कुठे झाली? पचन म्हणजे काय? साध्या जटिल पिष्टमय पदार्थाचं रूपांतर कशात करायचं? साध्या पिष्टमय पदार्थांच्या मध्ये रूपांतर करायचं. पचनाची सुरुवात कुठं होणार? तोंडापासून सुरुवात झाली, अन्न तोंडामध्ये आलं, त्यालाच काय म्हणलो आपण? अन्नाचं ग्रहण. बरोबर आहे? म्हणजे पचनातील पहिला टप्पा आला कोण? ग्रहण. ग्रहण, तोंडामध्ये अन्न आलं, तोंडामध्ये तीन गोष्टी आहेत. पहिला कुठला आहे? दात. दुसरा आहे जीभ. तिसरा आहे काय? लाळ. ह्या तिघांच्या मध्ये दात पहिला बघितला, दातामध्ये आपण पहिला फॉर्म्युला बघितला. कोणता बघितला? लहान मुलांच्यातला सेपरेट बघितला, मोठ्या मुलांच्यातला सेपरेट बघितला. लहान मुलांच्यातला कोणता बघितला? 21:02. मुलांच्या प्रौढ पुरुषांचा किती बघितला? 21:23. बरोबर आहे? त्यातला दोन काय होता? पहिले पटाशीचे, नंतर सुळे, त्याच्यानंतर उपदाडा, त्याच्यानंतर दाडा. दाडांच्या ती शेवटची दाड कोणती? अक्कल दाड. तिलाच काय म्हणलो? अवशिषांग सुद्धा म्हटलो. त्याच्यानंतर आलो काय? दाताचं पूर्ण स्ट्रक्चर झालं. दुधाचे दात किती? 20. प्रौढ पुरुषातील दात किती? 32. एकूण दात किती? 52. लक्षात आलं? हे झालं काय? दातांत कोण आली? जीभ. जिभेमध्ये चव सांगितली. चव सांगताना मागच्या बाजूला जिभेच्या टोकाला कुठे आलं? बिटर. बरोबर आहे? बायटर किंवा बिटर सांगितली. त्याच्यानंतर साईडला वरच्या कडला कुठली होती? तुरट, सोर होती. त्याच्यानंतर आली कुठली? सॉल्टी, खारट. आणि त्याच्यानंतर समोर कुठली आली? गोड. त्याच्यानंतर आपण काय म्हणलो की स्वीट, काय समजी तिखट ही काय नाही? चव नाही. त्याच्यानंतर आलो कशामध्ये? लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी किती आहेत? 3 आहेत. पहिली कर्णमूल ग्रंथी, दुसरी अधोहनु, त्याच्यानंतर अधोजिवा. तिघांच्यातली सर्वात मोठी कुठली? कर्णमूल ग्रंथी, सर्वात जास्त लाळ तयार करणार. त्याच्यानंतर 2 नंबर कुठली आली? अधोहनु. आणि 3 नंबर कोणी? अधोजिवा. त्याच्यानंतर लाळेचा पीएच सांगितलं किती? 6.5 ते 6.8. 6.8 लक्षात ठेवणार म्हटलो. बरोबर? लाळ तुमच्या स्टारचे रूपांतर कशात करणार? माल्टोज मध्ये करणार. बरोबर आहे? त्याच्यानंतर अन्न कुठं गेलं? इथं आलं. बरोबर आहे? इपिग्लॉटस आलं, पडदा आला. बरोबर आहे? त्याच्यानंतर इसोफॅगस मध्ये गेलं. इसोफॅगस मध्ये गेल्यानंतर अन्न नलिका, इथं हा जो पार्ट आहे, इथं गेल्यानंतर ही 15 ते 20 ते 25 सेंटीमीटरची लांबी आहे. इथं आलं जठर. जठरामध्ये सांगितल्या 3 गोष्टी. 3 गोष्टीतलं पहिलं सर्वात महत्वाचं कोण आहे? पेप्सिन. पेप्सिनचं काय काम आहे? पेप्सिन म्हणते की मी काय करतो? प्रथिनांचं पचन करतो. पण तो काय, त्यानं कंडिशन काय टाकली? मला काय पाहिजे? ऍसिडिक मिडियम पाहिजे. ऍसिडिक मिडियम पाहिजे म्हणून कोणाला? HCl आला. HCl आला. पण HCl काय म्हणला? मी आलोय, बरोबर आहे, माझा पीएच किती आहे? 1 आहे. माझा पीएच 1 असेल तर मी काय करणार? जाळणार. जो काय समोर येईल त्याला जाळणार. मी जर का जाळतोय तर दुसरा काय म्हणणार? तो म्हणणार, जठर म्हणणार की असं चालणार नाही. मग तो काय आला? दुसरा कोण आला? म्युकस आला. म्युकस काय म्हणला? की मी जळतो, तुम्हाला वाचवतो. म्हणतो काय आला? जठराच्या पूर्ण भित्तिकेला काय आला? म्युकस आला. जठराचं आतलं काम झालं. जठरामध्ये अन्न किती तास राहणार? 4 तास. जठरातलं अन्न पुढे गेलं. तिथं 2 जण आले. 2 जण गाडीवर आले. एक जण कुठं आला? वर्ण पित्ताशयातला पित्तरस आला. बरोबर आहे? आणि खाल्ला. स्वादुरसातला आला. स्वादुरस किती जणांना घेऊन आला? पोरांना. 3 पोरं होती. पहिलं पोरग होतं लायपेज, दुसरं काय होतं? अमायलेज, तिसरं